विधानसभा अध्यक्षपदी भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेचं कामकाज सुरू होताच अध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात नार्वेकरांची एकमताने निवड करण्यात आली आहे. काही अपवाद वगळता विधानसभा अध्यक्षपदाची बिनविरोध निवड यावेळी पार पडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आभार मानले. त्याशिवाय अध्यक्ष पदावर विराजमान झाल्याबद्दल राहुल नार्वेकरांचं कौतुक देखील केलं आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वजन वाढताना दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपचे भविष्य म्हणून ज्या नेत्यांकडे पाहिलं जाते त्या नेत्यांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आता समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवत दमदार पुनरागमन केलंय. या निवडणुकीतील विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील विविध कायद्यांमध्ये बदल करण्याच्या घोषणांचा धडाका लावलाय. अशात आता ट्रम्प यांनी देशात वैध कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या पालकांच्या पोटी जन्मलेल्या पाल्यांना देशाचं जन्मसिद्ध नागरिकत्व बहाल करणाऱ्या कायद्यात बदल करणार असल्याची घोषणा केली आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे रशियाच्या अधिकृत दौऱ्यावर मॉस्कोला येथे पोहोचलेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारतीय नौदलामध्ये नवीन मल्टी रोल स्टेल्थ गाइडेड मिसाईल फ्रिगेट INS तुशीलचा समावेश करणे आणि भारत रशिया यांच्यातील 21व्या आंतर सरकारी लष्करी आणि तांत्रिक सहकार्य बैठकीत भाग घेणे हा आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध कसे थांबवावे यावर जगभर चर्चा सुरू आहे. मात्र काही देशांव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाने यावर थेट बोलण्याची हिंमत दाखवली नाहीये. पण भारताने नेहमीच या युद्धाला थांबवण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे. याबाबत आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट शब्दात जागतिक समुदायासमोर भारताची भूमिका मांडली आहे. हमासने इस्रायली बंधकाचा एक व्हिडिओ जाहीर केलाय, ज्यामध्ये ओलिसांनी त्यांच्या सुटकेच्या बदल्यात गाझामध्ये युद्धविराम करण्याचं आवाहन केलंय. ओलीस ठेवलेल्यांचे नाव मतन जंगवकर असे आहे. मी 420 दिवसांपैकी जास्त दिवस हमासने ओलीस ठेवले आहे असे त्यांनी व्हिडिओमध्ये नमूद केलंय. हेग नेदरलँड्स येथे एका निवासी इमारतीत झालेल्या भीषण स्फोटात 5 जणांचा मृत्यू झालाय. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली लोक दबले गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. स्फोटानंतर इमारतीला आग लागली. नेदरलँड्सच्या अन्वेषण यंत्रणांनी सांगितलं की स्फोट आणि आग यामुळे 5 सदनिका यांची हानी झाली आहे. गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील दरगाह रोड परिसरात मुस्लिम जमावाने हिंदूंवर प्राणघातक हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेत विशेषतः हिंदू महिलांना लक्ष्य करण्यात आलंय. वाहन पार्किंगच्या किरकोळ वादाने हाणामारीचं रूप धारण केलंय, ज्यामध्ये महिलांना मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांना हटवण्यासाठी आणलेल्या महाभियोग प्रस्ताव अयशस्वी ठरल्याचं वृत्त आहे. विरोधकांकडे केवळ 192 खासदार होते, तर सत्ताधारी पक्षाच्या 3 खासदारांनीही त्यांच्या बाजूने मतदान केलंय. परंतु त्यांना महाभियोग प्रस्तावासाठी आवश्यक 200 मते जमावता आली नाहीत. यानंतर मतमोजणी न करताच हा प्रस्ताव रद्द करण्यात आलाय. अवंथा समूहाची कंपनी असलेल्या क्रॉम्प्टन ग्रीव्हज कडून नाशिक येथील प्रकल्पात 155 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. गेल्या वर्षी कंपनीने स्विच गिअर कॉम्प्लेक्समध्ये 1600 kV अल्ट्रा हाय व्होल्टेज संशोधन केंद्राचं उद्घाटन केलंय. देशातील पहिल्या हायस्पीड ट्रेन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम वेगाने सुरू आहे. तसेच या मार्गानंतर आता नागपूर मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचंही काम होणार असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय. कुलाबा ते स्पीज या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील BKC ते कफ परेड या दुसऱ्या टप्प्यातील रुळाचं काम 100% पूर्ण झालंय. त्यामुळे लवकरच मेट्रो 3 ची संपूर्ण मार्गिका सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. जून ते जुलै दरम्यान मेट्रोचा संपूर्ण मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडला सिटी इन्व्हेस्टमेंट टू इनोव्हेटेड इंटिग्रेट अँड सस्टेन उपक्रम 2.0 कार्यक्रमांतर्गत 5 कोटी रुपये अनुदान पुरस्काराच्या स्वरूपात जाहीर केलंय. देशभरात शाश्वत शहरी विकास वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराचा हा एक भाग आहे. या अनुदानाचा उपयोग राजधानी शहरात सध्या सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांना मदत करण्यासाठी केला जाणार आहे.
भारतीय आव्हानवीर दोम्मा राजू गुकेशने बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात युवा जगज्जेता बनण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकलंय. गेले सलग 60 डाव बरोबरीत सुटल्यानंतर अखेर गुकेशच्या प्रयत्नांना यश आलंय आणि त्याने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या रविवारी झालेल्या 11व्या डावात विद्यमान जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनवर मात केली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या खूप चर्चेत आहे. नुकताच तिचा बहुप्रतीक्षित चित्रपट पुष्पा द रूल प्रदर्शित झालाय. पुष्पा 2 नंतर रश्मिका द गर्लफ्रेंड या सिनेमात झळकणार आहे. रश्मिकाचा द गर्लफ्रेंड हा चित्रपट राहुल रवींद्रन दिग्दर्शित करतायत. या चित्रपटाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे रश्मिकाच्या कारकिर्दीतील हा पहिला सिंगल लीड चित्रपट आहे.